नमस्ते स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये स्कॉडिंजर इक्वेशन्स दोन जे आहेत ते भेटलेले आहेत. एक टाईम डिपेंडंट इक्वेशन आणि टाईम इंडिपेंडंट इक्वेशन. ठीक आहे. तर दोन्ही एक्सप्रेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. दोन्हीपैकी एक हमखास किंवा दोन्हीही एक्झामला विचारलं जाऊ शकते. एक्सप्लेन टाईम डिपेंडंट इक्वेशन किंवा डेराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर टाईम इंडिपेंडंट इक्वेशन किंवा स्टेडी स्टेट जे टाईम इंडिपेंडंट आहे स्कॉटिंगचं इक्वेशन त्याला स्टेडी स्टेट इक्वेशन देखील म्हणलं जातं. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही एक्सप्रेशन्स करा. ओके. दोन्हीपैकी एक फिक्स हमखास असणारच आहे, त्याच्यामुळे एक दोन वेळेस दोन्ही लिहून काढा. टाईम डिपेंडंट आणि टाईम इंडिपेंडंट. काही अडचण असली मला विचारू शकता तुम्ही. ठीक आहे. आता आज बघणार आहोत आपण एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू म्हणजे काय आणि त्याचं एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ही कशी काढली जाते हे पण बघणार आहोत. ठीक आहे. सो आता आपल्याला आज एक्सपेक्टेशन व्हॅल्यू म्हणजे काय बघायचं आहे. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू साठी शॉर्ट नोट येतो एक्झामला. राईट अ शॉर्ट नोट ऑन एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. ठीक आहे. तर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू म्हणजे काय, एखादं वेव्ह फंक्शन असेल, त्याची पोझिशन कुठं आहे, कशी आहे हे काढण्यासाठी आपण एक्सपेक्टेशन व्हॅल्यूचा उपयोग करतो. ठीक आहे. जसं ॲव्हरेज व्हॅल्यू काढतो आपण. ओके. एखाद्या फंक्शनची ॲव्हरेज व्हॅल्यू काढतो की नाही, तशाच प्रकारे इथं एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ही टर्म आहे. ओके. तर कशासाठी उपयोग होतो याचा, पोझिशन काढण्यासाठी. एखाद्या वेव्ह फंक्शनची पोझिशन आहे कुठं असेल, पार्टिकल काय आणि याबद्दल त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी हे एक्सपेक्टेशन व्हॅल्यूचा उपयोग होतो. ओके. तर बघूया एक्सपेक्टेशन व्हॅल्यू म्हणजे काय. टू कॅल्क्युलेट द एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोझिशन ऑफ पार्टिकल. त्याच्यासाठी व्हॅल्यूज कशाची, पोझिशन ऑफ पार्टिकल कन्फाईन टू एक्स ॲक्सिस. कुठं कन्फाईन झालेली आहे, एक्स ॲक्सिस. दॅट इज डिस्क्राईब बाय वे ऑफ फंक्शन. कसं डिनोट करतात, अलॉंग एक्स ॲक्सिस साय ऑफ एक्स टी ॲट पोझिशन ऑफ पार्टिकल ॲट एक्स ॲट टाईम टी असं म्हणल्यासारखं, साय ऑफ एक्स टी. ओके. द ॲव्हरेज पोझिशन एक्स बार. ॲव्हरेज पोझिशन म्हणजे काय, वरती बार. ॲव्हरेज पोझिशन एक्स बार ऑफ नंबर ऑफ पार्टिकल डिस्ट्रीब्युशन अलॉंग द एक्स ॲक्सिस. म्हणजे पार्टिकलची जी ॲव्हरेज पोझिशन आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, जी कशी डिस्ट्रीब्युशन केलेली आहे, इन अ सच ए वे दॅट देअर आर n1 पार्टिकल ॲट x1. किती पार्टिकल आहेत, n1 पार्टिकल x1 पोझिशनला, n2 पार्टिकल ॲट x2 पोझिशनला. ठीक आहे. असं सोन n3 पार्टिकल ॲट x3 पोझिशन. ठीक आहे. तर आपण त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू कसं काढत असतो आपल्याला माहितीच आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला ॲव्हरेज व्हॅल्यू काढण्याचा. सो द ॲव्हरेज पोझिशन इज सेम ॲज अ सेंटर ऑफ मास ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल. कशी काढली जाते ॲव्हरेज पोझिशन, n1 पार्टिकल ॲट पोझिशन x1, n2 पार्टिकल ॲट पोझिशन x2, सगळ्यांची बेरीज डिवाइडेड बाय नंबर ऑफ पार्टिकल n1 प्लस n2 प्लस n3. अशा प्रकारे आपण ॲव्हरेज व्हॅल्यू कुठल्याही फंक्शनची काढत असतो. ठीक आहे. सो ह्यालाच इन शॉर्टमध्ये कसं लिहिता येईल, हा प्रॉडक्ट आहे, हे ॲडिशन आहे का नाही, समेशन एन आय एक्स आय डिवाइड बाय एन आय अशा प्रकारे. ठीक आहे. तर ह्याला सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये असं लिहिलं जातं. फॉर अ सिंगल पार्टिकल म्हणजे एका पार्टिकलसाठी, फॉर अ सिंगल पार्टिकल रिप्लेस द नंबर एन आय ऑफ पार्टिकल ॲट एक्स आय बाय द प्रोबॅबिलिटी पी आय, देन द पार्टिकल बियॉन्ड इन अन इंटरवल. म्हणजे जसं नंबर ऑफ पार्टिकल्स पी आय एक्स आय आहे तसे प्रोबॅबिलिटी पी आय. सो द प्रोबॅबिलिटी इज पी आय इज इक्वल टू, प्रोबॅबिलिटी कसं काढलं जातं, त्याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचा स्क्वेअर इंटू डी एक्स. अशा प्रकारे आपण प्रोबॅबिलिटी मागे बघितलेलं आहे. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी कशी काढली जाते, तर ह्या वेव्ह फंक्शन जे आहे साय त्याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचा स्क्वेअर. ठीक आहे. सो वेअर साय म्हणजे काय, पार्टिकल वेव्ह फंक्शन इव्हॅल्युएटेड ॲट कुठल्या पोझिशनला, एक्स इज इक्वल टू एक्स आय पोझिशनला. मेकिंग दिस सबस्टिट्यूशन अँड चेंजिंग द समेशन टू इंटिग्रल्स. म्हणजे हे जे समेशन आहे त्याला कशाला चेंज करायचं आहे, इंटिग्रल्सला. कशा प्रकारे ते बघा आता. सो एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोझिशन ऑफ पार्टिकल इज सिंगल व्हॅल्यू गिव्हन बाय, कशी चेंज केलं, एक्स इंटिग्रेशन एक्स साय स्क्वेअर डी एक्स डिवाइड बाय साय स्क्वेअर डी एक्स. इथे या प्रकारे प्रत्येक पार्टिकलची पोझिशन एक्स, नंबर ऑफ पार्टिकल एन डिवाइड बाय नंबर ऑफ पार्टिकल. जसं नंबर ऑफ पार्टिकल हे नंबर पार्टिकल इंटू एक्स यांची गुणाकार. अशा प्रकारे हे इंटिग्रेशनच्या स्वरूपात अशा प्रकारे लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो इफ साय इज नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन, आपण बघितलेले आहे प्रॉपर्टीज ऑफ वेव्हमध्ये. सो नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन
कसं असतं काय नाही ते. ठीक आहे. इफ साय इज अ नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन द डिनॉमिनेटर इक्वेशन 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट पार्टिकल एक्झिस्ट समवेअर. जर ते फंक्शन नॉर्मलाइज असेल साय इज इक्वल टू तर दॅट इक्वेशन 1 काय इंडिकेट करतं, इक्वल टू द प्रोबॅबिलिटी ऑफ की पार्टिकल कुठतरी असेल कुठल्या लिमिटमध्ये एक्स इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. इन दिस लिमिट पार्टिकल इज समवेअर. ओके, कुठल्या तरी पोझिशनला पार्टिकल असेल मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटीच्या या दरम्यान. देअर फोर हॅज व्हॅल्यू 1, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आहे 1. सो म्हणजे मग आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू एक्स ह्याची व्हॅल्यू काय झाली नॉर्मलाइज फंक्शनसाठी, याची व्हॅल्यू 1 असते. एखादं फंक्शन नॉर्मलाइज असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते 1. सो मग एक्सपेक्टेशन व्हॅल्यूची फॉर्म्युला काय आला, एक्स इंटू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला काय स्टेट्स करतो, आपण हे वर्डमध्ये घेऊया. दिस फॉर्म्युला स्टेट दॅट एक्स इज लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ मास ऑफ साय स्क्वेअर. इफ साय स्क्वेअर इज प्लॉटेड वर्सेस एक्स, म्हणजे वेव्ह फंक्शन प्लॉटेड वर्सेस एक्स ऑन ग्राफ, द एरिया इन्क्लोज बाय द कर्व अँड द एक्स ॲक्सिस इज कट आउट. द बॅलन्स पॉईंट विल बी ॲट एक्स बार, म्हणजे बॅलन्स पॉईंट कुठं असेल एक्स बारला. म्हणून ते इक्वेशन जे आहे ते कशा प्रकारे लिहिलं आहे, इंटिग्रेशन फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. एक्स कुठं आहे बॅलन्स्ड पॉईंटला, म्हणून दोन्हीच्या मध्ये घेतलेला आहे साय स्टार एक्स साय डी एक्स. ठीक आहे, अशा प्रकारे. सो टू ऑप्टेन एक्सपेक्टेशन, कुठलेही फंक्शन समजा एखादं जी ऑफ एक्स एखादं फंक्शन आहे आणि त्याची आपल्याला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढायचं, कसं काढणार, हा फॉर्म्युला जो आहे. आता एक्सची व्हॅल्यू काय झाली तर या फंक्शनची जी ऑफ एक्स, बरोबर आहे का. टू ऑप्टेन एक्सपेक्टेशन व्हॅल्यू, समजा कुठल्याही फंक्शनची आपल्याला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढायची आहे, कुठलेही असू द्या कसंही. टू ऑप्टेन जी ऑफ एक्स ऑफ एनी क्वांटिटी दॅट इज फंक्शन ऑफ पोझिशन एक्स, जे कशाचं फंक्शन असेल एक्सचं पोझिशन असेल ऑफ पार्टिकल डिस्क्राइब फंक्शन साय, देन मग त्याची जी आहे त्या पार्टिकलची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कशी काढली जाते, जी ऑफ एक्सची इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साय स्टार जी ऑफ एक्स साय. हे इंटिग्रेशन सॉल्व करून मग आपल्याला ह्या फंक्शनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू मिळत असते. ठीक आहे, अशा प्रकारे कुठल्याही फंक्शनची आपण काय करू शकतो, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ही काढू शकतो. ओके, दिस फॉर्म्युला होल्ड्स इवन इफ जी ऑफ एक्स व्हॅरीज विथ टाईम, जरी हे फंक्शन व्हॅरीज विथ टाईम होत असेल, because g of x in any event must be evaluated at a particular time t. Okay, psi itself, because psi का ह्याचं फंक्शन आहे t, वेव्ह फंक्शन ह्याचं फंक्शन आहे टीचं फंक्शन आहे. म्हणून जरी हे व्हॅरी जी ऑफ एक्स हे फंक्शन जरी विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हॅरी होत असेल तरीही त्याची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू आपल्याला काढता येते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ फंक्शन कसं काढता येते हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा किंवा कुठल्याही फंक्शनची, तर इथे एक्स फंक्शनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढली आहे म्हणून इथं एक्स घेतलेलं आहे, तर जी ऑफ एक्सची काढली आहे म्हणून इथं जी ऑफ एक्स घेतलेली. ठीक आहे, पुढे आणखीन तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. पुढे आणखीन आपण एक्झाम्पल्स बघूया. ओके, हे झाल्यानंतर आहे ऑपरेटर. याच्याशी रिलेटेड हे आहे ऑपरेटर, पण हा सेपरेट आर्टिकल आहे. ओके, ऑपरेटर म्हणजे काय, जसं डेरिव्हेटिव्ह हा एक देखील ऑपरेटर आहे, इंटिग्रेशन हा पण एक ऑपरेटर आहे, ॲडिशनचं साईन काय प्लस हा देखील ऑपरेटर आहे, मायनस हा देखील ऑपरेटर आहे. ठीक आहे, अशा प्रकारेच हे ऑपरेटर्स जे आहेत ते आपल्याला आता हे वेव्ह फंक्शनमध्ये बघायचं आहे. सो द एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पार्टिकल मोमेंटम पी अँड टोटल एनर्जी इज गिव्हन बाय, आता ते एक्सपेक्टेशन व्हॅल्यू जसं आपण इथं जी ऑफ एक्सची काढलं, बरोबर, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू तसं आता पार्टिकल मोमेंटम आणि टोटल एनर्जी एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कसं काढलेली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला बघा कसं काढलेली व्हॅल्यू अशा प्रकारे. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ मोमेंटम पी लिहायचं, म्हणजे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ ई लिहायचं अशा प्रकारे. ठीक आहे, तर दोन्ही आर्टिकल इथं कव्हर होतात, ऑपरेटर आणि एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. ठीक आहे, तर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ मोमेंटम अँड एनर्जी ऑफ पार्टिकल अशा प्रकारे काढले जाते. एक मिनिट. सो बघा मग आता. सो एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ मोमेंटम, this formula expectation value of energy. The uncertainty principle काय implies करते, implies that no such functions has p of xt and e of xt can exist, म्हणजे आपण एक्झॅक्टली व्हॅल्यू सांगू शकत नाही. सो once x and t are specified
द रिलेशनशिप दॅट इज डेल्टा इज अकॉर्डिंग टू अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. हे रिलेशन कसं असतं, एक्झॅक्ट व्हॅल्यू असते का ह्याची, नाही. इट इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स क्रॉस आहे. म्हणून दॅट इज पी अँड ई कॅन नॉट डिटरमाइंड एक्झॅक्टली आपण करू शकतो का, नाही. सो टू इव्हॅल्युएट पी अँड ई मे बी ऑब्टेन बाय डिफरन्शिएटिंग द फ्री पार्टिकल वेव्ह फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे इथं जे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू आहे ते कसं काढलं जातं, मग डिफरन्शिएशन घ्यायचं वेव्ह फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे, कारण पी म्हणजे काय, मोमेंटम, ह्याचं फंक्शन आहे पोझिशनचं. ई म्हणजे काय, एनर्जी. ओके, बघा आता कशा प्रकारे. आता हे वेव्ह फंक्शन दिलेलं आहे अलॉंग एक्स ॲक्सिस. साय इज इक्वल टू हे जे की आपण टाईम इंडिपेंडंट फॉर्ममध्ये हेच इक्वेशन यूज केलं ना, आता ही आपल्याला हेच इक्वेशन यूज करायचं आहे. टाईम इंडिपेंडंट इक्वेशनला हे इक्वेशन वापरलं होतं. मग इक्वेशन लक्षात ठेवा चांगलं. साय इज इक्वल टू ए रेस टू मायनस आय अपॉन एच क्रॉस ई टी मायनस पी एक्स. ठीक आहे, आता ह्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. काय येईल याचं डिफरन्शिएशन, डो साय अपॉन डो एक्स. हे इक्वेशन अशा प्रकारे येते, डो साय अपॉन डो एक्स इज इक्वल टू ए रेस टू आय पी अपॉन एच ई टी मायनस पी एक्स इन टू. ओके, याचं डो साय अपॉन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय तर डेरिव्हेटिव्हचा. बघा मी इथं पुढे लिहिते, इथं एक स्टेप स्किप केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही. दॅट इज ए ई रेस टू आय पी अपॉन एच क्रॉस ई टी मायनस पी एक्स. ठीक आहे, आता विथ रिस्पेक्ट टू एक्स याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक्सचा कोएफिशियंट काय आहे, पी सॉरी ओनली एक्स, ई येणार आहे. ह्या इक्वेशनचं घ्यायचं आहे ना आपल्याला, डिफरंट आय एच क्रॉस अपॉन आय अपॉन एच क्रॉस सी टी मायनस पी एक्स. राईट, आता एक्ससोबत काय आहे, पी आय अपॉन एच क्रॉस. मग हे आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यावं लागतं. दॅट इज जसे डिफरन्शिएशन ऑफ 2x काय असतं 2, त्याप्रकारे आता पी एक्सचं डिफरन्शिएशन काय येईल, पी सोबत काय काय आहे, आय अपॉन एच क्रॉस आहे, मग ते ही टर्म येतील मायनस आय अपॉन एच क्रॉस. सो मायनस आय अपॉन एच क्रॉस. ठीक आहे, एक्स सोबत जे आहेत ते टर्म आपल्याला घ्यावी लागते. तर एक्स सोबत काय काय पी आहे इथं पी येणार नाही बरं का, ओनली एच क्रॉस अपॉन आय, ते पण मायनस. ओके, आता ही जी टर्म आहे ही टर्म काय आहे बघा, लक्षपूर्वक बघा. ए रेस टू मायनस आय अपॉन एच क्रॉस. ही टर्म म्हणजे काय आहे, दिस इज नथिंग बट साय. बघा हे काय आपले व्हेरिफिकेशन साय. ओके, बरोबर आहे का. मग ह्या इक्वेशनला कसं लिहिलं जातं, मायनस आय पी अपॉन एच क्रॉस इंटू साय. हे येतं मायनस साईन राहिलेलं आहे, मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू पी इंटू हे म्हणजे काय, साय आहे, हे वेव्ह इक्वेशन. ठीक आहे, मग अशा प्रकारे विथ रिस्पेक्ट टू एक्सचं डिफरन्शिएशन काय आलं, डो साय अपॉन डो एक्स इज इक्वल टू मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू पी साय. ओके, तसंच डो साय अपॉन डो टी काय येईल, मग टीचा कोएफिशियंट काय, मायनस आय ई अपॉन एच क्रॉस. टीचा कोएफिशियंट काय, मायनस आय ई अपॉन एच क्रॉस. अशा प्रकारे हे डो साय अपॉन डो टी विथ रिस्पेक्ट टू टी. टीचं कोएफिशियंट काय, मायनस आय ई अपॉन एच क्रॉस विथ रिस्पेक्ट टू टी, ई इंटू साय. असंच हे त्याचं पण रिस्पेक्ट टू असंच डिफरन्शिएशन म्हणून ई साय लिहिलेलं आहे. ठीक आहे, किंवा इथं मी तुम्हाला करून देते, डो साय अपॉन डो टी इज इक्वल टू कसं येईल डिफरन्शिएशन ह्या फंक्शनचं, ए ई रेस टू मायनस आय अपॉन एच क्रॉस ई टी मायनस पी एक्स. ठीक आहे, आता इथं बघा टी विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचं आहे, डी टी आहे ना विथ रिस्पेक्ट टू टी. काय येईल डिफरन्शिएशन, मग याच्यासोबत काय आहे, टी सोबत मायनस आय अपॉन एच क्रॉस ई आहे, तेच इथं येईल मायनस आय ई अपॉन एच क्रॉस. ठीक आहे, ही टर्म राहिलेली म्हणजे काय, इट इज ऑल्सो साय मायनस ए ई एच मायनस आय अपॉन एच क्रॉस ई टी मायनस पी एक्स. ही टर्म म्हणजे काय, साय. सो डो साय अपॉन डो टी इज इक्वल टू मायनस आय अपॉन एच क्रॉस ई इंटू साय. ठीक आहे,
तर अशा प्रकारे रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला हे आलं, विच कॅन बी रिटर्न इन सजेस्टिव्ह फॉर्म. हेच पी इज इक्वल टू काय येईल मग, इकडे शिफ्ट करा बाकीच्या टर्म. पी साय इज इक्वल टू काय येईल, एच क्रॉस अपॉन आय, बरोबर का. पी साय इज इक्वल टू काय येईल, इथल्या टर्म इकडे शिफ्ट करा, मायनस एच क्रॉस अपॉन आय. इकडला ई साय इज इक्वल टू मायनस एच क्रॉस अपॉन आय. ठीक आहे. आपल्याला इथं व्हॅल्यूज करायचं का ह्याचा, मोमेंटम ऑपरेटर आणि एनर्जी ऑपरेटर. मग मोमेंटम ऑपरेटर पी साय, एनर्जी ऑपरेटर ई साय. ह्याच्या व्हॅल्यू पी साय इज इक्वल टू ही टर्म इकडे शिफ्ट करा, जे की पुढे लिहिलेलं आहे असं ते बघा. सो अशा प्रकारे तिकडली टर्म इकडे शिफ्ट केली, एच क्रॉस अपॉन आय डो साय अपॉन डो एक्स. ई साय इज इक्वल टू मायनस एच क्रॉस अपॉन आय डो साय बाय डो टी. ठीक आहे. अशा प्रकारे हे मोमेंटम ऑपरेटर झालं, एच क्रॉस अपॉन आय डो डो एक्स. एनर्जी ऑपरेटर एच क्रॉस मायनस एच क्रॉस अपॉन आय डी डी टी. ठीक आहे. याला अशा प्रकारे लिहिलं आहे. हे साय वेव्ह फंक्शन साईडला ठेवलं. ठीक आहे. द डायनामिक क्वांटिटी पी करस्पॉन्ड्स टू द डिफरन्शियल ऑपरेटर. पीचा ऑपरेटर काय, एच क्रॉस अपॉन आय डो डो एक्स. एच क्रॉस अपॉन आय डो डो एक्स. ओके. अँड द डायनामिक क्वांटिटी ई करस्पॉन्डिंग दिस डिफरन्शियल ऑपरेटर. हिचा ऑपरेटर काय, आय एच क्रॉस डी डी टी. ठीक आहे. सो टू डिनोट operators by sans serif bold first letters so that P is operator that corresponds to momentum P and E is operator that corresponds to total energy E from equation 1 and 2. मग P operator काय आहे, h cross upon I dot x momentum operator. E is equal to I h cross upon dot total energy operator. So total energy म्हणजे काय, T plus V दोन्हीची बेरीज for potential energy of particle with the operator equation E is equal to T plus V दोन्हीची बेरीज. ओके. मग कायनेटिक एनर्जी कसं काढतो आपण, कायनेटिक एनर्जी नथिंग बट पी स्क्वेअर अपॉन 2m. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा कायनेटिक एनर्जीचा, पी स्क्वेअर अपॉन 2m दॅट इज नथिंग बट पीची व्हॅल्यू काय, एच क्रॉस अपॉन आय डोडो एक्स ऑपरेटरची व्हॅल्यू, त्याचा स्क्वेअर केला ब्रॅकेटचा. सो टी इज इक्वल टू काय आली, याचा स्क्वेअर केला एच क्रॉस स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1. ओके. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1 लक्षात ठेवा. म्हणजे मायनस साईन आलेलं आहे. सो या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 2m डी डी एक्सचा स्क्वेअर आणि हे 2m ॲज इट इज. सो कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला आला. ठीक आहे. इट इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी ऑपरेटर. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन 4 and 6 इन 5 म्हणजे टोटल एनर्जीच्या फॉर्ममध्ये ठेवा. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी व्ही ॲज इट इज. ओके. व्ही हे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. एनर्जी ऑपरेटर आय एच क्रॉस डो डो टी हे एनर्जी ऑपरेटर, हे मोमेंट म्हणजे हे कायनेटिक एनर्जी ऑपरेटर प्लस व्ही. मल्टिप्लाय इक्वेशन, ह्या इक्वेशनला सायनं मल्टिप्लाय करा. साय मल्टिप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे इक्वेशन विच इज कॉर्डिनेट टाईम डिपेंड. जे आपल्याला कुठलं इक्वेशन ऑपरेट झालं, कॉर्डिनेट टाईम डिपेंड इक्वेशन. सो ऑपरेटर्स आर यूज टू ऑप्टेन एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. ऑपरेटरचा वापर कुठं होतो, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर मोमेंटम अँड एनर्जी. ऑपरेटर व्हॅल्यू फॉर पी इज ओके. मग पीचं ऑपरेटर सबस्टिट्यूट करा ऑपरेटरची व्हॅल्यू इथं. ठीक आहे. डायरेक्टली आपण पीचा आता इथं ऑपरेटरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण त्याची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढू शकतो. आता एच क्रॉस अपॉन आहे कॉन्स्टंट आहे, ब्रॅकेटच्या बाहेर घ्या. सो अशा प्रकारे मोमेंटम ऑपरेटरची आपण एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढू शकतो. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ मोमेंटम ऑपरेटर ही आहे. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एनर्जी ऑपरेटर, ईची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा एनर्जी ऑपरेटरची आय एच क्रॉस डी टी. अशा प्रकारे आपण एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एनर्जी ऑपरेटर काढू शकतो. ठीक आहे. बोथ इक्वेशन 8 and 9 कॅन बी इव्हॅल्युएटेड फॉर एनी ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन. कुठल्याही वेव्ह फंक्शनला आपण साय जे आहे, सायची व्हॅल्यू कुठलीही असू द्या, त्या फंक्शनला आपण एनर्जी ऑपरेट करू शकतो आणि मोमेंटम ऑपरेट करू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे सो इंटिग्रेशन मायनस इंटू पी साय स्टार इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन आय. हे जे आहे हे आलेले फर्स्ट घेतलं एच क्रॉस अपॉन आय, ब्रॅकेटच्या बाहेरच घेतलेलं आहे. साय स्टार साय डो डो एक्स साय स्टार साय इंटू डो एक्स अशा प्रकारे लिहिलं आहे. हे जे आहे डी डी एक्स ह्याला बाहेर घेतलं आणि साय स्टार साय केलं. ओके. ह्याच इक्वेशनमध्ये मॉडिफिकेशन्स. ओके. सो विच इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन आय साय स्टार साय मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी 0 दाखवलेलं आहे. सिन्स साय स्टार साय मस्ट बी
सी नॅट एक्स इज इक्वल टू म्हणजे साय स्टार साय कुठं असतील कुठंतरी एकदा ह्या प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटीच्या आतमध्ये असतीलच. सो इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी डी एक्स इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन आय साय स्टार साय डोडो एक्स ऑफ डी एक्स. सो त्याच्यावरून काय सांगता येईल. सो एव्हरी ऑब्झर्वेबल क्वांटिटी जी कॅरेक्टरायझिंग every observable quantity G characterizing physical system may be represented by suitable quantum mechanical operator. So the expectation value of an operator म्हणजे ऑपरेटरची व्हॅल्यू जी आहे आपण तिथे ठेवून तिची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे ऑपरेटरचा उपयोग कशाला होतो तर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढण्यासाठी त्या ऑपरेटरचा वापर केला जातो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ऑपरेटर म्हणजे काय आणि ते जे ऑपरेटरचे व्हॅल्यूचा उपयोग कशाला होतो तर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढण्यासाठी. एनर्जी ऑपरेटर कसं काढतात, ओके, मोमेंटम ऑपरेटर कसं काढतात हे आपण बघितलेलं आहे व्यवस्थितपणे. ओके, तर हे एनर्जी ऑपरेटर आणि मोमेंटम ऑपरेटर याच्या व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. जर MCQ एक्झाम असेल तुमची दोन्ही प्रिपरेशन जावं लागेल आपल्याला, MCQ किंवा थेरी कुठलीही असू द्या एक्झाम. हां, ओके, त्या एक्झाममध्ये तुम्हाला तर मोमेंटम ऑपरेटर म्हणजे काय एच क्रॉस अपॉन आय डो साय अपॉन डो एक्स. हे जर आय वरती नेलं तर इथं सायन काय येतं मायनस आय एच क्रॉस डो साय बाय डो एक्स. आपलं असं इंटरचेंज करता आलं पाहिजे. हे जर आय वरती गेलं तर इथं काय होईल प्लस आय एच क्रॉस डो साय बाय डो टी अशा प्रकारे. ठीक आहे. तर एनर्जी ऑपरेटर हे आला आय एच क्रॉस डो साय बाय डो टी. लक्षात ठेवा आय एच क्रॉस डी डी टी म्हणजे काय एनर्जी ऑपरेटर. आय एच क्रॉस डी डी टी म्हणजे एनर्जी ऑपरेटर आणि एच क्रॉस अपॉन आय डोडो एक्स म्हणजे काय मोमेंटम ऑपरेटर. हे लक्षात ठेवा. दोन्ही ऑपरेटर्स खूप महत्त्वाचे आहेत. MCQ टाईप जर क्वेश्चन असेल तुमचं तर ते द व्हॅल्यू ऑफ एनर्जी ऑपरेटर, द व्हॅल्यू ऑफ मोमेंटम ऑपरेटर अशा प्रकारे हे विचारलं जाऊ शकतं. कंपल्सरी क्वेश्चन असणारच हा MCQ असेल तर. आणि जर थेरॉटिकल असेल तर राईट अ शॉर्ट नोट ऑन एक्सपेक्टेशन व्हॅल्यू असा क्वेश्चन असेल. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचे आर्टिकल्स बघितले आपण आज. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू म्हणजे काय आणि ऑपरेटर्स म्हणजे काय आणि ऑपरेटर्सची व्हॅल्यू कशी काय, ऑपरेटर्सचा उपयोग करून एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कशी काढली जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे 2 आर्टिकल आज कव्हर केलेले आहेत. व्यवस्थित लिहून काढा. ओके, आणि काय डाऊट असला विचारा. ओके.